सो ट्राय टू अंडरस्टँड. तुलनात्मकरित्या ती गोष्ट जुनी आहे का नवीन आहे. जर तुलनात्मकरित्या ती गोष्ट जुनी असेल मग होतं येवो किंवा न येवो, त्या होत्याला तुम्ही भुरळून जाऊ नका. अरे होतं आलं, चला चला होतं लिहिलं ना, परफेक्ट पास, असं अजिबात नाही. कारण बऱ्याच ठिकाणी आपण काल जरी घटना असेल तरी आपण होतं वापरतो ना. मग कालच्या घटनेला जर आपण होतं वापरलं तर परफेक्ट पास झाला का, असं अजिबात नाही. तात्पर्य होतं येवो अथवा न येवो. जर खूप जुनी घटना असेल तरच परफेक्ट पास, नसता अलीकडची असेल तर सिंपल पास. समजलं का रे ऑनलाईन वाल्यांना मला काय सांगायचंय? समजतंय का? येस ऑर नो? जर खूप जुनी घटना असेल तर परफेक्ट पास आणि अलीकडची असेल तर सिंपल पास. आता अलीकडची कोणती आणि खूप जुनी कोणती, हा फरक हा त्या घटनेवर अवलंबून आहे. 5 दिवसापूर्वी मी जेवलो होतो, तर ही जुनी झाली ना, जेवणाची घटना जुनी झाली. हे घर आत्ता 5 वर्षापूर्वी बनवलं. आमचं हे जे घर आहे ना, आत्ता बनवलं 5 वर्षापूर्वी. 5 जरी वर्ष झाले तरी घर हे सिंपल पास मध्ये जाईल. आणि फक्त 5 दिवस झाले जेवण, तर जेवण कधी झालं, परफेक्ट पास मध्ये झालं. हॅलो, समजतंय का नाही फरक? तुलनात्मकरित्या खूप जुना असेल तर परफेक्ट पास, मग होतं वापरलं असेल किंवा न. समजा मी काल गावाला गेलो होतो, खूप दिवस झाले का, समजलं? तर एखादी गोष्ट समजा मी तुम्हाला कुठेतरी बघितलं होतं, त्याचा आता आठवत नाही. अर्थात काय, तुम्हाला मी काल बघितलं होतं, आता काल बघितलं होतं म्हणतोय, क्लिअर कट आठवतंय. मग होतं वापरल्यामुळं त्याला परफेक्ट पास म्हणायचं का? समजलं का नाही? होतं वापरलं म्हणजे अलीकडची गोष्ट, ताजी असणारी गोष्ट ही परफेक्ट पास मध्ये बोलता येत नाही. आणि वन्स वी डिसाइड whether the sentence is of simple past or perfect past, after that only we'll have to apply the formula for that sentence. आपलं असं वाटलं की सिंपल पास्ट आहे, मग सिंपल पास्ट प्रमाणे बोलायचं. आपलं असं वाटलं की परफेक्ट पास्ट आहे, परफेक्ट पास्ट प्रमाणे बोलायचं. एवढं का सांगावं लागलं? कारण मराठीमध्ये आपण सिंपल पास्टची वाक्य देखील परफेक्ट पास्ट प्रमाणे बोलतो. हा गोंधळ असल्यामुळे मी ही संकल्पना क्लिअर केलेली आहे. मला असं वाटतं सगळ्यांना समजलं असेल. तर कर्त्यानं काम केलं, आपण सब्जेक्ट प्लस कसं बोलतो, मेन वर्ब सेकंड फॉर्म न बोलतो. रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. आणि कर्त्यानं काम केलं होतं याला मात्र सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म या प्रकारानं बोलतो. समजा आता उदाहरण बघायचं, मी काल गावाला गेलो होतो. होतोला बिंदा आणि होतोला अंडरलाईन करा. म्हणजे होतो जरी आलंय तरी कालची घटना असल्यामुळं होतोला आपण व्हॅल्यू द्यायची नाही. आणि ती फ्रेश घटना आहे असं समजून त्याला सिंपल पास्ट टेन्स वापरायचा. आय वेंट टू विलेज यस्टरडे. समजतंय का? आणि तो 7 दिवसांपूर्वी तो म्हणल्यास थोडासा वेगळा विषय होईल. ते 7 दिवसांपूर्वी जेवले होते म्हणा, जेवले होते. मग ते म्हणजे हे म्हणा, ही हॅड काय, टेकन फूड, खाणे पिणे आराम करणे, टेकन फूड बिफोर 7 days, बिफोर 7 days. सर तिथं दे हा ते फरक. तिथं दे काय यायला नाव पाहिजे. तुझं? ते येईल सर तिथं. आदित्य ढगे. आदित्य ढगे, तुला आणखीन माहित नाही का बाळा? पप्पाला काय तो म्हणतो का, सांग मला. नाही. म्हणतो की नाही? याचा एक वचन देखील आपण ते म्हणतो. इंग्लिशला एक वचन आहे का अनेक वचन आहे याच्याशी घेणं देणं असतं. ते म्हणजे दे आहे असं नाहीये. तुम्हाला कोणी शिकवलं हे सांगा? मी किती वेळा सांगितलं, बोंबलून सांगितलं तुम्हाला. हिचे 4 अर्थ आहेत आपले. तुम्हाला एवढं समजत नाही का रे? तुमचा अभ्यास नाही झाला का? हिचा अर्थ
हा किंवा हे, तो किंवा ते. म्हणजे जर जवळ लहान मुलगा असेल तर हा म्हणायचं, लांब असेल तो तर तो म्हणायचं. जवळ आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती असेल तर हे म्हणायचं, आणि दूर असतील आपल्यापेक्षा ते तर ते म्हणायचं. मात्र हीच आहे. समजलं? आपल्या जवळ पप्पा असतील तर काय म्हणायचं मग? ही इज माय फादर. ह्याचा अर्थ दे आहे म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येत. समजलं का रे? आदित्य ढगे, समजलं का? यस सर. आणि आदित्यच्या रूपानं इतर लोकांना समजलं का नाही? येस सर. येस. ओके ओके. चाललंय मग अशी वाक्य. शिवाजी महाराजांनी मुघलांकडून 23 किल्ले परत घेतले होते. आता ही खूप जुनी घटना आहे ना, मग परफेक्ट पास. शिवाजी महाराजांनी मुघलांकडून 23 किल्ले परत घेतले होते. आम्ही खूप वर्षांपूर्वी त्या गावाला गेलो होतो. मग आम्ही खूप वर्षांपूर्वी त्या गावाला गेलो होतो, किंवा कोकणात गेलो होतो म्हणा, काय अडचण नाही. आम्ही खूप वर्षांपूर्वी कोकणात गेलो होतो. करू का मी परत? करतो का मी? माझी करतो. हर्षवर्धन नारायण शेळवणे. 100% लक्ष फक्त क्लासमध्ये शिकताना, फक्त क्लासमध्ये, कुठंच नाही. लेफ्ट राईट काय बघू नका. तेवढं डेडिकेशन लागतंय. पुढं. पप्पांनी 7 वर्षापूर्वी मला एक मोबाईल घेतला होता. पप्पांनी 7 वर्षापूर्वी माझ्यासाठी एक मोबाईल घेतला होता. असे मराठीमध्ये तुम्ही स्वतः फक्त 7 वाक्य लिहा. अशी मराठीमध्ये अशा प्रकारची फक्त 7 वाक्य लिहा, जी सहसा जुनी असतात. खूप लवकर सांगितलं तू. ऐकू येत आहे, लवकर सांगितलं. बरं झालं संपल्यावर सांगितलं नाही. आता येतं का ऐकू? ऐकायला येतंय का आता? येस सर. आतापर्यंत का गप्प बसले होते तुम्ही? हा, चला. काय काय लिहिलं? ते 7 दिवसांपूर्वी जेवले होते. हे झालं होतं आपलं ऑलरेडी ना. शिवाजी महाराजांनी मुघलांकडून 23 किल्ले परत घेतले होते. शिवाजी महाराज हॅड टेकन बॅक 23 फोर्ट्स फ्रॉम मुघल. आता टेकन बॅक हे तेवढं सुटेबल मला वाटत नाही मेन वर्ब. आणखीन काय सापडलं तर मी परत सांगतो तुम्हाला करेक्शन. ठीक आहे, पण लिहा सध्यासाठी तेवढं लिहा. आम्ही खूप वर्षांपूर्वी कोकणात गेलो होतो. वी हॅड व्हिजिटेड कोकण बिफोर मेनी इयर्स. मी असं बोललो की हे स्पेलिंग हे इंग्रजांनी तयार केलेलं आहे. तुम्ही KOKN दिलं तरी चालेल. पप्पांनी 7 वर्षांपूर्वी माझ्यासाठी एक मोबाईल घेतला होता. कमॉन. आता घेतलाय जात तर विकत घेतला होता बरं का. पप्पा had bought a mobile for me before 7 years. सेंटेन्स मध्ये लिहिताना, भाषेमध्ये लिहिताना 23 हे डिजिट मध्ये लिहिलं जात नाही बरं का. असं तुम्हाला असं लेटर्स मध्ये लिहावं लागतं. इथं पण 7 हे तुम्हाला लेटर्स मध्ये लिहावं लागेल कंपल्सरी. चला. आम्ही बघा आता, आम्ही जंजिरा किल्ला. आता प्रत्येक ठिकाणी 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी असं टाकणं कंपल्सरी नाही.
आम्ही जंजिरा किल्ला पाहायला गेलो होतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप वर्षांपूर्वी वगैरे असेल, कारण का पाहायला अदरवाईज काय म्हणलो असतो आम्ही पाहिला, सिंपल पास्ट मध्ये बोललो असतो आपण. परंतु हे खूप दिवसापूर्वी बघितलं असेल असा अंदाज धरून मग आपण त्याप्रमाणे जर इंग्लिश मध्ये परफेक्ट पास्ट वापरलं याचा अर्थ काय? ते जास्त जुनं आहे. समजलं का नाही? कम्पेअर तुलनात्मक त्यात जुनं आहे. आता काही काय मराठी वापरून इंग्लिश नाही वापरणार आपण. whenever somebody uses perfect past tense याचा अर्थ काय? ते दॅट इज कम्पॅरेटिव्हली ओल्ड वन. चला, आम्ही जंजिरा किल्ला पाहिला होता. बरोबर, पाहिला होता याचा अर्थ खूप दिवस झाले, लहानपणी वगैरे पाहिला असेल. प्रत्येक ठिकाणी तो टाइम यावाच असं नाही, मात्र तो एक्सप्रेस झालेला असतो. टाइम हा बाय डिफॉल्ट असतो. हा, काय मग? वी हॅड सीन विजयनगर चालते, काय अडचण नाही. शब्दशः अर्थ घ्यावाच काय नाही. जंजिरा, वी हॅड सीन जंजिरा और वी हॅड विजिटेड जंजिरा चालते, काय अडचण. हा, सांगा आणखीन काय वाक्य? आम्हीच का? आम्ही खूप वर्षांपूर्वी दुबईला, काहीतरी उगाच टाइमपास. थोडस प्रॅक्टिकल बोला ना. कुठे गेला होता? चला, असू द्या, काय प्रॅक्टिकल काय बोलणार ना. वी हॅड गॉन टू दुबई बिफोर. आता खूप वर्षापूर्वी कसं होईल रे? काही वर्षांपूर्वी. किती वय किती तुझं आहे? तुझं वय वर्ष काय 80 वर्ष आहे का वय? खूप वर्षापूर्वी. खूप म्हणजे काय झालं, 100 पेक्षा झाले ना ते. आपलं जीवनच किती काय? इथं पण खूप झालं ना. हा हा, आम्ही काही वर्षापूर्वी म्हणा बरं का. खूप हे सुटेबल नाही, आपलं जीवनच किती काय. बिफोर सम इयर्स म्हणा, कारण का खूप वर्ष म्हणू शकत नाही. वी हॅड गॉन टू दुबई बिफोर सम इयर्स, कारण खूप तिथं थोडस आहे ना, समजलं नाही. सांगा अशी वाक्य. आ 70 वर्षांपूर्वी म्हणू आपण, है ना. 70 वर्षांपूर्वी इंग्रजांनी भारतावर राज्य केले होते. सांगा रे ऑनलाईन वाले, कोणी केलं होतं? ब्रिटिशर्स. Britishers had ruled India before 75 years म्हणा. आता 75 हे आपलं असं वर्ड्स बदललं पाहिजे त्याला. लिहू का मी हे? 75 इयर्स. असं तुम्हाला तुमचे वाक्य लिहायला जमतील का? लिहा मग, तुमची वाक्य अशी लिहा. जे नाही येत ते मला विचारा. तुमचे वाक्य बनवा. जे तुम्हाला बनवता येत नाही ते मला विचारा. लिहिला का होमवर्क? रिपीट वन्स आणि सेल्फ 25. होमवर्क लिहिला का? येस और नो? Yes, sir. होमवर्क. Yes, Okay. sir. Yes, sir. Whether this topic is clear to you all? सगळ्यांना टॉपिक क्लिअर आहे का? Yes. ऑल राईट.
Shall we have pause then? Yes, sir. Will we have pause? We will have pause. Bye bye. Shall we have pause? Bye, sir. We will have pause. Bye bye bye.